नमस्कार. पीएम गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया आंब्याचं लोणचं. हे 2 किलो मी आंबे घेतले आहे. पाण्यामध्ये 2 तास भिजत ठेवले आहे. आंब्याला आपण स्वच्छ धुवून घेऊया. सर्व आंबे आपण घासून घेऊया हातानं. लोणच्याचे आंबे आपले पूर्ण घेऊन झाले आहे. हे कॉटनच्या कपड्याने आपण एक एक करून पुसून घेऊया. आंब्याला आपण लोणच्यासाठी छोटे छोटे पीस कट करून घेऊया. असे छोटे छोटे सर्व आंबे कट करून घेऊया. सर्व आंबे आपले पुसून झाले आहे. कट करून घेतलेल्या आंब्याच्या फोड्याला आपण कपड्यानं साफ करून घेऊया. असे कोय काढून टाकायचे असते. आपले आंबे सर्व तोडून झाले आहे. आपले लोणच्याचे आंबे कट करून साफ करून झाला आहे. असे कोय पण ठेवायचे नसते, कचरा पण ठेवायचे नसते. चांगलं कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं असते. हे किती छान फोड्या झाल्या आहेत. असे बारीक बारीक फोड्या बनवायचं असते. अर्धी वाटी मीठ टाकूया. या चमचनं 2 चम्मच हळद टाकूया. याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया चमचनं. सर्व फोड्याला हळद मीठ लागला आहे. हळद मीठ लावल्याने लोणच्याच्या फोड्याला पाणी सुटत आहे. आपण कपड्यामध्ये बांधून ठेवूया. कॉटनच्या कपड्यामध्ये आपण सर्व फोड्या टाकूया. बांधून रात्रभर आधार ठेवूया. याचं पाणी सुटलेलं पूर्ण गळून जात आहे. आंब्याचे लोणच्यासाठी लहान लहान पीस कट करून घेतलेले रात्री आपण हळद व मीठ लावून कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून असे लटकून ठेवलं आहोत. रात्रभर पाणी गळून गेलं आहे. आंब्याचे फोड्या कसे झाले बघूया. आंब्याच्या फोडीतले पाणी गळून कसे सुके सुके झाले. किती छान झाले आहेत आपले आंब्याचे फोडी. लोणच्यासाठी आंब्याचे फोडी आपण उन्हामध्ये सुकवूया. सर्व आंब्याचे फोडी असे तोंड वर करून ठेवूया. आंब्याचे फोडी आपण उन्हामध्ये 1 तास सुकून घेतले आहे. किती छान सुकले आहेत आंब्याचे फोडी. आता याला थोडंसं थंड होऊ देऊया. लोणच्यासाठी आपण तेल गरम करून घेऊया. गॅस पेटवूया. पॅनकडे ठेवूया. कढई गरम होऊ देऊया. लोणच्याला शेंगाचं तेल किंवा करडईचं तेल चांगलं असते. आपण शेंगदाणा तेल वापरल्यास आपला लोणचं जास्त दिवस खराब होत नाही. पॅनकडे गरम झाला आहे. 1 लिटर तेल टाकूया. तेल चांगलं गरम होऊ देऊया. लोणच्याचा तेल चांगला गरम झाला आहे. आपण गॅस बंद करूया. तेल थंड होऊ देऊया. लोणच्याला घालायला साहित्य काय काय घालायचं असते ते बघूया. 2 दालचिनीचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात टाकूया. 10-15 लवंग टाकूया. ह्या चमचनं 2 चमच जिरा घेतले आहे. ते पण मिक्सरच्या भांड्यात टाकूया. या चमचनं 2 चमच मेथी घेतली आहे. ते पण भांड्यात टाकूया. 10-15 मिरे घेतले आहे. ते पण मिक्सरच्या भांड्यात टाकूया. हे सर्व मिक्स आपण वाटून घेऊया मिक्सरला. वाटण झालं आहे. बाउलमध्ये काढूया. मोहरी 1/2 किलो घेतली आहे. ते पण मिक्सरच्या भांड्यात टाकूया. मोहरी पण मिक्सरला वाटून घेऊया. आपले पूर्ण मोहरी वाटून झाले आहे. 7 लसणाचे गड्डे मी सोलून घेतले आहे. मिक्सरमध्ये वाटून घेऊया. 1 चमच मीठ टाकूया. याला मिक्सरला फिरवूया. आपला लसूण पण वाटून झाला आहे. बाउलमध्ये काढूया. एकदम कोरडं पाहिजे आपल्याला आचारमध्ये फिरवायला. आपला तेल थोडंसं थंड झाला आहे. थोडं थोडं गरम आहे. तेव्हाच आपण मिरची पावडर टाकूया. मी 1 वाटी मिरची पावडर टाकत आहे. आपण जास्ती पण टाकू शकता, कमी पण टाकू शकता. तेलामध्ये टाकूया. याला व्यवस्थित फिरवूया. कलर किती छान दिसत आहे. आपला लोणचा टेस्टी पण होतो. त्या पद्धतीनं बनवल्यावर
त्याला एकदम थंड होऊ देऊया, मगच लोणच्यामध्ये टाकूया. आपले लोणच्याचे फोडी थंड झाले आहेत. तेव्हा किती थंड झाले आहेत. दालचिनी, जिरे, लवंग, मिरे हे सर्व वाटून घेतलेलं आपण लोणच्याच्या फोडीमध्ये टाकूया. 1 चमच धनिया पावडर आहे ते टाकूया. लसणाचं पेस्ट टाकूया. 1/2 किलो मोहरी वाटून घेतलेलं टाकूया. आंब्याच्या फोडीला हळद, आणखीन 1 वाटी मीठ लावून घेतलेलं होतं. आता अर्धी वाटी मीठ टाकूया. त्याला चांगलं मिक्स करून घेऊया. सर्व मसाला मिक्स करून झाला आहे. तेलामध्ये मिरची घातल्याने किती छान कलर आला आहे. एकदम थंड झाल्यावर लोणच्यामध्ये तेल घालायचं असते. आता आपला तेल एकदम थंड झाला आहे. आपण लोणच्यामध्ये तेल घालूया. 2 किलो आंब्याचं आपण लोणचं बनवत आहे. आता त्याच्यामध्ये आपण तेलामध्ये मिरची घातलेलं आपण टाकूया. त्याला व्यवस्थित फिरवून घेऊया. लोणचं काढते वेळेस आपण सुक्का चम्मच घेऊन लोणचं काढायचं असते. आपला आचार ह्या पद्धतीनं बनवल्यावर 2 वर्ष टिकत आहे. आपल्या लोणच्यामध्ये तेल मिक्स करून झालं आहे. काचाची भरणी घेऊन पुसून उन्हाला सुकून घेतले आहे. आता याच्यामध्ये आपण लोणचं भरूया. 1 हप्त्यामध्ये 2 वेळेस तर फिरवायचं असते. चम्मचनं, पळीनं, उलथण्यानं, कशानं पण फिरवायचं असते. आपला आचार किती पण दिवस टिकतो. याच्यावर कपडा पण बांधू शकता, ढक्कन पण ठेवू शकता. या पद्धतीनं लोणचं बनवून पहा, खाऊन पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.